हां हां येस गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ओके सो आपण काल कुठपर्यंत टॉपिक घेतलेला बरं. पोटेन्शियल एनर्जी हे पण घेतलं आपण राईट. हां पार्ट चल ठीक आहे हरकत कोणतं काय हरकत नाही ओके. हां हां ओके बरं नाव लेट अस सी. Just there is one small theoretical topic. Bound charges is what, free charges is what, insulator, conductor. Okay. Then after that one dielectric, polarization. All this topic we will see one by one. Free charges. Bound charges. Okay. Then conductor, insulator, dielectric, polar and non-polar dielectric, and non-polar dielectric. Then polarization. Okay. हाँ. Now please pay attention here. अब आता आपण बघूया फ्री चार्जेस म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय फ्री चार्जेस. तर इफ वी टेक द कंडक्टर, when the potential difference applied to the conductor, the free charges are those charges which are in the outermost shell of that metal, which are responsible for the conduction of electricity. त्याला काय म्हणतो आपण फ्री चार्जेस. फ्री इलेक्ट्रॉन. फ्री चार्जेस किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात, मेटलमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. वेन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ कंडक्टर. आलं का लक्षात. म्हणजे त्या फ्री इलेक्ट्रॉन्सलाच काय म्हटलेलं आहे बरं, फ्री चार्जेस. आलं का लक्षात. ओके बरं. म्हणजे आता आपल्याला कंडक्टरला जरी समजून घ्यायचं झालं तरी कंडक्टर काय आहे बरं, विच अलाउज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी वेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. अँड फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर फ्री चार्जेस. फ्री चार्जेस काय आहेत, द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ मेटल और कंडक्टर which are responsible for conduction of electricity, that is called as free charges. आलं का लक्षात. बरं. आता बाउंड चार्जेस काय, बघा बाउंड चार्जेस. आता बघा कोणताही एलिमेंट असेल त्याचा न्यूक्लियस आहे
हे इनर शेल आहेत, आलं का लक्षात, आणि हा आउटर शेल आहे, हा आउटर शेल आहे. तर या इनर शेलमधले कोणतेही इलेक्ट्रॉन असतील इनर शेलमधले, दे ऑल आर बाउंड चार्जेस, आलं का लक्षात. इवन पॉझिटिव्ह आयन जरी असेल तरी पॉझिटिव्ह आयन्सच्या इनरमोस्ट शेलमध्ये जे पण काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय म्हणतात बरं, बाउंड चार्जेस, आलं का लक्षात. हे इलेक्ट्रॉन्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये पार्टिसिपेट करतच नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, बाउंड चार्जेस. दे आर बाउंडेड विथ द न्यूक्लियस, दे आर नॉट फ्री, दे डज नॉट टेक पार्ट in the conduction of electricity. Okay, so inner electrons of any ion, or you can say all the electrons of insulator are bound charges. आलं का लक्षात. कंडक्टरमध्ये आउटरमोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन जर सोडलेत तर इनर शेलमधले सर्व इलेक्ट्रॉन्स काय आहेत बरं, बाउंड चार्जेस आहेत. आणि इन्सुलेटरमध्ये मात्र सर्व इलेक्ट्रॉन्स काय आहेत बरं, बाउंड चार्जेस आहेत. समजलं का. ओके, अशा पद्धतीने आपण इन्सुलेटरचा आणि कंडक्टरचा हा फरक करत असतो. ओके, बरं. आता आपण इन्सुलेटर आणि कंडक्टरचा जर आपण अरे बघा, कंडक्टर आहे, या कंडक्टरवर, मेटल कंडक्टरवर चार्जेस हे नेहमी कुठे असतात बरं. बरं, आपण कंडक्टर आणि इन्सुलेटर, बघा, आपण जर कधी दोन पार्ट केले, कंडक्टर आणि इन्सुलेटर, आता सपोज कंडक्टरवर चार्जेस, इन केस ऑफ कंडक्टर चार्जेस ऑलवेज रिसाइड ऑन द सरफेस, आलं का लक्षात. चार्जेस ऑलवेज रिसाइड ऑन द सरफेस. इन्सुलेटर मात्र तसं नसतं. इन्सुलेटरमध्ये हे चार्जेस सरफेसवर पण आहेत, ओके, इंटेरियर पार्टमध्ये पण आहेत, आलं का लक्षात. इन्सुलेटर जर असेल तर, आलं का लक्षात. ओके, बरं. आता इन केस ऑफ कंडक्टर याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते बरं, 0 असते. इन केस ऑफ इन्सुलेटर आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसते, आलं का लक्षात. आणि याच्या जी बाहेर आहे आपण बघितली, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, आलं का लक्षात. बरं, याच्या बाहेर सुद्धा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय बरं, आर स्क्वेअर आहे. बरं, याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, येस, याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. त्याचा काय फॉर्म्युला ते आपण लॅटर ऑन जेव्हा MCQ वगैरे बघू तेव्हा आपण त्याचा विचार करू, है ना. याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय, स्पेस इन्सुलेटर असेल, ॲट अ सम डिस्टन्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे, तसं आपण फॉर्म्युला लॅटर ऑन आपण जेव्हा MCQs बघू तेव्हाच बघू. पण इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसते, आलं का लक्षात. बरं, आता इथं सरफेसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॉन्स्टंट असतं. सरफेसवर प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय बरं, कॉन्स्टंट आहे. काय फॉर्म्युला आहे बरं त्याचा, तुम्हाला माहिती आहे, 1/4πε0. इथं जर कधी हा चार्ज असेल Q/r², याची रेडियस सपोज काहीतरी कॅपिटल R आहे, ओके. नंतर हे R जसं वाढत जाईल तसं तसं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होईल बरं, कमी होईल. आता बघा, इथं जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल 1/4πε0 आहे ना, सपोज याच्यावर चार्ज Q आहे ना, Q/r असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल
हां ओके. म्हणजे बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल सरफेसवर जेवढं असणार आहे तेवढंच आतमध्ये कोणत्याही पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल इनसाईड. म्हणजे इनसाईड आणि सरफेसवर पोटेन्शियल काय राहतं बरं, इक्वल राहतं. आलं का लक्षात? ओके, हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? बरं, आता हे आपण बघितलं इन केस ऑफ कंडक्टर. हां, इन्सुलेटरमध्ये पोटेन्शियल जो आहे, इथं आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेरी होत जाते, त्याच्यामुळे इथं पण पोटेन्शियल व्हेरी होत जाणार आहे. आलं का लक्षात? ओके, मग तो पोटेन्शियल किती व्हेरी होतो, काय फॉर्म्युला आहे त्याचा आपण बघूया. म्हणजे ड्यू टू द इन्सुलेटर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे आपल्याला काही फक्त त्यावेळेस फॉर्म्युले बघायचे, आपल्याला ते डेरिवेशन बघायचे नाही. जे डेरिवेशन आहे ते बघितले गेलेत आपण. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा साधारण इन्सुलेटर आणि कंडक्टरमधला हा काय बरं, हा डिफरन्स आहे. समजलं का? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कंडक्टरच्या आतमध्ये 0 असते, ती इनवर्सली आहे 1/r²ला. आल्या का लक्षात? ओके, आणि जर कधी तो स्पेरिकल इन्सुलेटर असेल तर अगेन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लिनियरली प्रोपोर्शनल आहे, पण बाहेर इनवर्सली प्रोपोर्शनल आहे टू द r². आलं का लक्षात? तो आपण फॉर्म्युला बघूया नंतर. ओके, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द सरफेस आणि इनसाईड काय असते बरं, कॉन्स्टंट. पण ती नंतर आउटसाईड काय होते बरं, ती इनवर्सली प्रोपोर्शनल असते टू आरला. म्हणजे व्ही बाहेर इनवर्सली प्रोपोर्शनल टू असते आरला. समजतं का? आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. ओके, तर हे सर्व विथ द इन्सुलेटर आणि कंडक्टर आहे. तर आता बघा, आपण इन्सुलेटर हा टॉपिक बघितला, कंडक्टर बघितला, फ्री चार्जेस बघितला, बाउंड चार्जेस बघितला. आता डायइलेक्ट्रिक बघूया, है ना. बरं, ह्याच्यात काही कोणाला अडचण आहे? सिम्पल टॉपिक आहे ते. इन्सुलेटर कंडक्टर आपण फार कधीचे बघतोय. फक्त आपल्याला इथं बघायचं होतं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं. आलं का लक्षात? ओके, बरं. आता आपण इथं जरी म्हटलोय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथं 0 आहे, पण तो जर कंडक्टिंग वायर असेल, पोटेन्शियल डिफरन्स जर अप्लाय केला तर मात्र इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसते. आपण ते न्यूमेरिकलच्या वेळेस पण सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असेल तर त्या कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसते. हां, स्टॅटिक चार्जेस असतील कंडक्टरवर तर मात्र आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते, 0 असते. आलं का लक्षात? बरं, आता डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम काय ते आपण समजून घेऊ. डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम. डायइलेक्ट्रिक म्हणू किंवा याला अजून डायइलेक्ट्रिक मीडियम. बरं, आता डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम हा नॉन कंडक्टर म्हणजे इन्सुलेटिंग सबस्टन्स असतो. नॉन कंडक्टिंग डायइलेक्ट्रिक काय असतो, नॉन कंडक्टिंग. नॉन कंडक्टिंगचा अर्थ काय रे? याच्यातनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर. म्हणजे डायइलेक्ट्रिक मीडियम काय आहे, नॉन कंडक्टिंग insulating substance which does not allow the flow of electric current but shows the electrical effect. म्हणजे बघा, नॉन कंडक्टिंग म्हणजे काय झालं है ना, डज नॉट अलाउ करंट, फ्लो ऑफ करंट. म्हणजे याच्यातनं पोटेन्शियल डिफरन्स जरी अप्लाय केला या इन्सुलेटरला तरी याच्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकत नाही. बट इट शोज द इलेक्ट्रिकल इफेक्ट.
shows the electrical effect. It shows the electrical effect. याला म्हणतात डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम. आलं का लक्षात? म्हणजे आता आपल्याला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की तो इलेक्ट्रिकल इफेक्ट काय दाखवतो. आलं का लक्षात? ओके, मग तो इलेक्ट्रिकल इफेक्ट दाखवतो म्हणून डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियमचं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इम्पॉर्टन्स आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे डायइलेक्ट्रिक किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम किती प्रकारचे असतात. तर एक असतं नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरं काय असतं बरं, पोलर डायइलेक्ट्रिक. ओके, मग आता नॉन पोलर किंवा पोलर डायइलेक्ट्रिक काय असतं ते आपण समजून घेऊ. हे समजलं डायइलेक्ट्रिक काय आहे आणि त्याच्यावरून कोणता शब्द बनला, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा आपण एकदा घेतलेलं आहे डायइलेक्ट्रिक मीडियमच्या जी ही इलेक्ट्रिकल इफेक्टची जी व्हॅल्यू आहे असं म्हणूया आपण. ओके, परमिशन देण्याची जी व्हॅल्यू आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हटलेलं आहे किंवा परमिटिव्हिटी कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. आणि तो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते, या मीडियमची परमिटिव्हिटी डिवायडेड बाय एअर किंवा व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी यांच्या रेशोला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? ओके, बरं, मग आता आपण बघूया की हे जे डायइलेक्ट्रिक आहेत किती प्रकारचे सांगितले तुम्हाला. हे डायइलेक्ट्रिक एक असतं नॉन पोलर डायइलेक्ट्रिक, एक असतं नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरं असतं पोलार डायइलेक्ट्रिक. आलं का लक्षात? मग आता पोलर आणि नॉन पोलरमध्ये काय फरक आहे ते आपण समजून घेऊया. आता नॉन पोलर आणि पोलर डायइलेक्ट्रिक. नॉन पोलर किंवा पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स काय काय याच्यामध्ये फरक आहे. आता नॉन पोलर जर म्हटलं तर याच्यामध्ये यांच्या मॉलिक्यूल असेल किंवा ॲटम असेल. ओके, यांच्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं सिमेट्रिकल असतं. आलं का लक्षात? ओके, पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेस डिस्ट्रीब्युशन कसं, सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. सपोज हायड्रोजन आहे, हायड्रोजन मॉलिक्यूल आहे ना. तर हा हायड्रोजन मॉलिक्यूल आपण सपोज असा काढला. हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये किती प्रोटॉन आहेत, एक हायड्रोजनचा एक, पण दोन आहेत तर पहिल्याचा एक दुसऱ्याचा एक, असे किती आहेत, दोन प्रोटॉन आहे. हा हायड्रोजन मॉलिक्यूल H2 मॉलिक्यूल आहे बरं का, H2 मॉलिक्यूल आहे ना. आता मी याचे साधारण आपल्याला समजण्यासाठी दोन पार्ट करतो बरं का, दोन पार्ट करतो. हा वरती हा एक हायड्रोजन ॲटम आहे आणि हा एक हायड्रोजन ॲटम आहे. दोघांत मिळून काय बनला बरं, H2 मॉलिक्यूल. बरोबर आहे. आता या हायड्रोजनचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, या हायड्रोजनचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. समजलं का रे? ओके, या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आहे, या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आहे. समजलं का? बरं, आता बघा डिस्ट्रीब्युशन कसं आहे बरं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचं, सिमेट्रिकल आहे. आलं का लक्षात? ओके, सिमेट्रिकल आहे. बरं, मग ह्या पॉझिटिव्ह चार्जचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं आहे बरं, सिमेट्रिकल आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हचं कसं आहे बरं इथं, सिमेट्रिकल आहे. बरं, सिमेट्रिकल असण्याने काय होतं माहिती का,
या पॉझिटिव्ह चार्जच्या या दोघं पॉझिटिव्ह चार्जच्या सेंटर ऑफ मास पण इथंच आहे आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास पण इथंच आहे. समजतंय का? आला का लक्षात? म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास कोइन्साइड करतो ॲट वन पॉईंट, है ना? म्हणजे काय बरं, सेंटर ऑफ मास बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड ॲट वन पॉईंट. एकाच पॉईंटला कोइन्साइड होतो, बरोबर आहे का? मग एकाच पॉईंटला कोइन्साइड होत असल्या कारणाने या मॉलिक्यूलच्या एंडला कोणत्याही प्रकारचा चार्ज डेव्हलप होत नाही. आलं का लक्षात? ॲट द एंड ऑफ मॉलिक्यूल चार्जेस आर नॉट डेव्हलप. ओके, त्याच्यामुळे हा काय बरं, नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. आल्या का लक्षात? ओके, म्हणजे ह्या एंडलाही कुठल्या प्रकारचा चार्ज नाही, ह्या एंडलाही कुठल्या प्रकारचा चार्ज नाही आहे, म्हणजे हा काय बरं, नॉन पोलर मॉलिक्यूल. म्हणजे साधारण सर्वच्या सर्व डायॲटॉमिक मॉलिक्यूल, सर्व डायॲटॉमिक मॉलिक्यूल हे काय असतात बरं, नॉन पोलर असतात. आलं का, समजलं का? ओके, बरं, आता आपण पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्सकडे जाऊ, त्याचा एक मॉलिक्यूल बघूया. तर बघा, आपण जर कधी बघितलं, साधारण आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सिमेट्रिकल नसतं. इथं कसं असतं बरं, सिमेट्रिकल असतं. इथं सिमेट्रिकल असतं का? नाही, अनसिमेट्रिकल असतं. अनसिमेट्रिकल असतं म्हणजे काय रे? आता सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, NaCl, है ना? NaCl हे एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे ना? बरं, आता NaClमध्ये काय होतं आहे की नो डाऊट नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार आहे बरं, सारखीच आहे, बरोबर आहे की नाही? NaClमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखीच आहे. पण आता मी थोडंसं तुम्हाला एक स्ट्रक्चर काढून दाखवतो. सपोज हा आता असं आहे की अशा पद्धतीने Na इकडं दाखवतो आणि Cl इकडं दाखवतो. ओके, आता काय होतं, सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स इकडे खेचलेले असतात. हे बघा, ह्या बाजूला सर्व इलेक्ट्रॉन्स इकडं खेचलेले आहेत, सर्व इलेक्ट्रॉन्स इकडं खेचलेले आहेत. समजलं का? इकडं सर्व इलेक्ट्रॉन्स खेचलेले कारण आपल्याला माहिती आहे Clची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. आलं का लक्षात? सर्व इलेक्ट्रॉन जे आहेत ते सर्व क्लोरीनकडे असे खेचले गेलेले असतात. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन कसं आहे बरं, अनसिमेट्रिकल आहे. म्हणजे इकडं कोण आहेत बरं, जे पण राहिलेले पॉझिटिव्ह चार्जेस इकडं आहेत. समजतं आहे का? ओके, मग त्याच्यामुळे काय झालं की सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे या ठिकाणी हा सेंटर ऑफ मास कोणाचा झाला, हा सेंटर ऑफ मास झाला पॉझिटिव्ह चार्जचा, आणि इकडं ह्या ठिकाणी सेंटर ऑफ मास कोणाचा झाला, निगेटिव्ह चार्जचा. मग ॲट द एंड ऑफ मॉलिक्यूल, ॲट द एंड ऑफ म्हणजे इथं कसं सेंटर ऑफ मास कोइन्साइड होते, इथं कोइन्साइड आहे का? नाही. म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज हे ॲट डिफरंट पॉईंट आहेत. आलं का लक्षात? म्हणजे इकडचा जो एंड आहे, इकडचा एंड निगेटिव्ह आहे आणि इकडचा एंड कसा आहे बरं, पॉझिटिव्ह आहे. आलं का? आपण लिहितोय बघा, हे बघा NaCl, आपण इकडे निगेटिव्ह लिहितो, इथं पॉझिटिव्ह लिहितो. समजतंय का? म्हणजे
ह्या मॉलिक्यूलच्या एंडला अपोजिट टाईपचे चार्जेस डेव्हलप झालेत, म्हणून ह्या मॉलिक्यूलला काय म्हणतात, पोलर मॉलिक्यूल, आणि या सबस्टन्सला काय म्हणतात, पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स. समजलं का पोलर आणि नॉन पोलर मधला फरक काय आहे? ओके, म्हणजे नॉन पोलरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचं डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिकल असतं, इकडं मात्र सिमेट्रिकल नसतं. सिमेट्रिकल असल्या कारणाने पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास ह्याच ठिकाणी, निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास पण ह्याच ठिकाणी. म्हणजे हा जर मी मॉलिक्यूल काढला तर बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथंच आहे दोघांचा. ओके, त्याच्यामुळे मॉलिक्यूलच्या एंडला कोणत्याही प्रकारचा चार्ज डेव्हलप होत नाही, म्हणून हा नॉन पोलर आहे. नॉन पोलर आहे म्हणजे इथं इलेक्ट्रिक पोल तयार झाला का रे, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला का, नाही. पण इथं इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला का, झाला. आलं का लक्षात? म्हणजे बघा, आता आपण जर असं बघितलं, हा प्लस क्यू, हा मायनस क्यू, बरोबर आहे, मायनस क्यू प्लस क्यू, काय म्हणणार आहे याला, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला है ना. इथं इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला है ना. म्हणजे हा जो नॉन पोलर असल्याकारणे काय तयार झाला बरं, इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस असलेला, त्याला म्हटलं इलेक्ट्रिक डायपोल. ओके, आणि इकडे इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला का, नाही. ओके, म्हणजे इथं आपण म्हणूया नो इलेक्ट्रिक डायपोल इज डेव्हलप. इकडं कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला नाही, इथं काय तयार झाला बरं, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला. मग इथं इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्याकडे काय बरं, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे. ओके, आणि हा काय पजेस करतो, मग पजेस करतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि आपण बघितला होता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय होता रे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय बरं, Q इंटू 2L. जर ह्या दोघं चार्जेसमधलं अंतर काय घेतलं आपण, या दोघं चार्जेसमधलं अंतर काय घेतलं, 2L घेतलं. 1 ऑफ द मॅग्नेट ऑफ चार्ज इंटू 2L डायपोल लेंथ पॉझेस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता याच्याकडे इलेक्ट्रिक डायपोलच नाही आहे, त्याच्याकडे डायपोल मोमेंट पण काय असेल बरं, 0. याचा डायपोल मोमेंट काय असेल बरं, 0. समजलं का, याला डायपोल मोमेंट आहे म्हणजे याचा 0 नाही आहे. आलं का लक्षात? ओके, समजलं पोलर आणि नॉन पोलर काय असतं. म्हणजे नॉन पोलरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिकल असतं. सिमेट्रिकल असल्या कारणाने पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास एकाच पॉईंटला कोइन्साईड करतो त्या मॉलिक्यूलमध्ये. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा त्याच्या एंडला चार्ज डेव्हलप होत नाही त्या मॉलिक्यूलच्या एंडला, म्हणून तो इलेक्ट्रिक डायपोल नसतो, म्हणून त्याचा डायपोल मोमेंट 0 असतो. आपण जर कधी पोलरचं बघितलं, पोलर डायइलेक्ट्रिक मॉलिक्यूल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिकल नसतं, म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास दोन वेगवेगळ्या ठिकाणी असतो, म्हणून ॲट द एंड ऑफ मॉलिक्यूल त्याला चार्ज तयार होतो आणि ते चार्जेस अपोजिट नेचरचे असतात. त्याच्यामुळे दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस त्या मॉलिक्यूलच्या एंडला तयार झाल्यामुळे तिथं इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला म्हणजे त्याला काय असतो बरं, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असतो. समजलं का? ओके, कुठल्या प्रकारचा काय याच्यात डाऊट? ओके, बरं. आता आपण याच्यानंतर याला कनेक्टेड नेक्स्ट टॉपिक बघू, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक पोलरायझेशन.
इलेक्ट्रिक पोलरायझेशन काय ते समजून घेऊ आपण. इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे जर एखादा डायइलेक्ट्रिक सबस्टन्स जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर ठेवला तर ड्यू टू द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो जो काही डायइलेक्ट्रिक आहे त्याच्यामध्ये जे काही बाउंड चार्जेस आहेत त्या बाउंड चार्जेसचं स्लाइटली डिस्प्लेसमेंट होतं. आलं का लक्षात? आणि स्लाइटली डिस्प्लेसमेंट झाल्या कारणाने इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. आलं का लक्षात? ह्याच प्रोसेसला म्हणतात पोलरायझेशन किंवा इलेक्ट्रिक पोलरायझेशन. आता काय समजून घ्या बरं का मी तो हे बघा. आता हा एक इलेक्ट्रिक फील्ड दाखवतो पहिल्यांदा. बघा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. सपोज आपण एक डायइलेक्ट्रिक घेतला, एक मॉलिक्यूल घेऊ पहिल्यांदा, नंतर सबस्टन्स घेऊ. हा डायइलेक्ट्रिक घेतला, हे बघा हा डायइलेक्ट्रिक आहे. आता हा डायइलेक्ट्रिक आपण सपोज नॉन पोलर घेतला. हा डायइलेक्ट्रिक कोणता घेतला आपण? नॉन पोलर. त्याचं बघा हा डायइलेक्ट्रिक घेतला नॉन पोलर. आता नॉन पोलर डायइलेक्ट्रिक घेतला तर सपोज त्याचा आपण जर कधी असा शेप काढला, स्पेरिकल शेप राहणार आहे. पॉझिटिव्ह चार्जचा आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं आहे. समजलं आहे का? हा सेंटर ऑफ मास आहे. दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. याच ठिकाणी आहे. आलं का लक्षात? आता ही इलेक्ट्रिक फील्ड काढली आहे. इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ काय रे? ही लाईन पॉझिटिव्हपासून स्टार्ट झाली का निगेटिव्हपासून? दोघं उत्तर आले. हे बघा म्हणजे इथनं स्टार्ट झाली असं समजूया आपण. बरोबर आहे का? इथनं ही लाईन स्टार्ट झाली. समजलं? आता ही जर लाईन इथं एंड झाली तर कोणत्या चार्जवर एंड होईल सांगा बरं? निगेटिव्ह चार्जवर एंड झाली. समजतंय का? ही काय काढली आपण? इलेक्ट्रिक फील्ड काढली. आता आपण काय केलं, हा जो काही नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आहे तो आपण ॲज इट इज इथं ठेवला. ठीक आहे ना? आता ठेवल्यानंतर काय झालं बघा बरं का? हा असा ठेवला. ह्या सेंटर ऑफ मास आहे याचा. ठीक आहे ना? म्हणजे आता थोडंसं मी आपल्याला समजण्यासाठी असा करतो. बरं ठीक आहे, हरकत नाही. इथं सेंटर ऑफ मास आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचा. आता काय झालं, ह्या निगेटिव्हने हे जे काय पॉझिटिव्ह चार्जेस आहेत की नाही, ह्या पॉझिटिव्ह चार्जला स्लाइटली डिस्प्लेस केलं, स्ट्रेच केलं. निगेटिव्ह कोणाला खेचणार आहे सांगा बरं? पॉझिटिव्हला. आणि हा पॉझिटिव्ह कोणाला खेचणार आहे? आलं का लक्षात? बघ झालं काय, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असं समजा की त्यांचे सेंटर ऑफ मास चिटकलेले होते, असे चिटकलेले होते. याने काय केलं, या पॉझिटिव्हला असा इकडं खेचून घेतला, याने काय केलं, निगेटिव्हला असा इकडं खेचून घेतला. समजतंय का? ओके. मग हे असं असताना आता याचं आपण इथं दाखवूया. याचं कन्व्हर्जन, याचं स्ट्रेचिंग कसं झालं ते सांगतो. आता याचं या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झालं बरं? स्ट्रेचिंग झालं है ना. मग स्ट्रेचिंग ते असं झालं बघा, म्हणजे इथलं जर काही पॉझिटिव्ह चार्जेस इकडं खेचले गेले, संपलं. समजतंय का? आणि निगेटिव्ह चार्जेस इकडं खेचले गेलेत. ओके. म्हणजे झालं काय, आता यांचा पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं आला, निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास इथं आला. आलं का लक्षात? म्हणजे ह्या एंडला आला निगेटिव्ह चार्ज, ह्या एंडला आला पॉझिटिव्ह चार्ज. ओके.
मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे ॲक्च्युली काय तयार झाला रे. परत तुम्हाला याचं इथं एक परत पिक्चर दाखवतो. सपोज इथं आला, ह्या ठिकाणी आला -Q चार्ज आहे ना, इथून इथं आहे, इथं आला काय बरं रे +Q चार्ज. हा काय डेव्हलप झाला बरं, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला. हा तयार झाला इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजेच याला काय आलं रे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आलं. आलं का लक्षात, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आलं. हे बघा अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आलं. समजलं का. या संपूर्ण प्रोसेसला म्हणतात इलेक्ट्रिक पोलरायझेशन. ओके, म्हणजे हा इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला म्हणजे हा काय रे, इलेक्ट्रिकल इफेक्टच आहे. काय झाला म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे याच्यातले जे काही बाउंड चार्जेस आहेत त्यांचं स्लाइटली डिस्प्लेसमेंट झालं. कोणते चार्जेस आहेत त्याच्यातमध्ये, बाउंड चार्जेस. बाउंड चार्जेसचं काय झालं बरं, स्लाइटली डिस्प्लेट झालं. या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय प्रोसेस झालं, या इलेक्ट्रिक फील्डमुळे स्लाइट डिस्प्लेसमेंट of bound charges takes place. And that develops the electric dipole. त्याच्यामुळे काय तयार झाला बरं, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी होता, पण आता काय झालं ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले, डिफरंट पॉईंटला गेले त्या मॉलिक्युलमध्ये. आलं का लक्षात. म्हणजे असं समजा त्याचा शेप पहिला स्पेरिकल होता, आता डंबेल शेप झाला. ओके, अशा पद्धतीने ही जी प्रोसेस हिला म्हणतात इलेक्ट्रिक पोलरायझेशन. ओके, म्हणजे polarization of dielectric substance when placed in the electric field is known as polarization. A dielectric substance get polarized when placed in the region of electric field, that is called as polarization. आता पोलरायझेशनला आपण मॅथमॅटिकली त्याला एका फॉर्म्युल्यामध्ये फॉर्मेट करू आपण, चालेल का. आता इलेक्ट्रिक पोलरायझेशन, आता आपण हे एक मॉलिक्युलचं घेतलं, पण आपल्याकडे काय बरं सबस्टन्स आहे ना. आपण काय करू, एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेऊ. बघा, हा डायलेक्ट्रिक स्लॅब घेतला आपण. सपोज अशा पद्धतीने हा डायलेक्ट्रिक स्लॅब घेऊ. बरं चला, चला आपण हा एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेऊ. असा एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेतला आपण, ठीक आहे ना, आणि तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला. असा एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेतला आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आपण. मग सपोज आपण हा असा इलेक्ट्रिक फील्डमध्ये, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब आहे, या डायलेक्ट्रिक स्लॅबला आपण ठेवला. याचा फक्त एक सेक्शन दाखवतो तुम्हाला. बघा, हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला, हा सेक्शन दाखवला आहे फक्त, ठीक आहे ना. हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला. ठेवल्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे इकडं हा पॉझिटिव्ह आहे आणि इकडं काय बरं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्या कारणाने बघा, या सरफेसच्या एंडला कोणता चार्ज डेव्हलप होतो सांगा रे, आणि इकडं कोणता बरं पॉझिटिव्ह. म्हणजे याला काय आलं रे, नेट डायपोल मुवमेंट आला. नेट डायपोल मुवमेंट आला, बरोबर आहे की नाही. डायलेक्ट्रिक स्लॅबला, डायलेक्ट्रिक स्लॅबला काय आला, नेट डायपोल मुवमेंट आला है ना. पी नेट म्हणजे काय बरं, नेट डायपोल मोमेंट ऑफ दिस डायलेक्ट्रिक स्लॅब. ओके, आता सपोज हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब आहे
याचं व्हॉल्यूम व्ही आहे, व्हॉल्यूम व्ही आहे. मग आता बघा, इलेक्ट्रिक पोलरायझेशनला आपण कॅपिटल पी, व्हेक्टर कॅपिटल पीने डिनोट करतो. मग बघा, इलेक्ट्रिक पोलरायझेशन इज द रेशो ऑफ नेट डायपोल मोमेंट ऑफ डायइलेक्ट्रिक सबस्टन्स पर क्युबिक इट्स व्हॉल्यूम इज इलेक्ट्रिक पोलरायझेशन. समजलं का? ओके. बघा, इलेक्ट्रिक पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक सबस्टन्स इज द रेशो ऑफ नेट डायपोल मोमेंट अपॉन इट्स व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ दॅट डायइलेक्ट्रिक स्लॅब. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक पोलरायझेशनचा हा एक फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रिक पोलरायझेशन नेट डायपोल मोमेंट पर क्युबिक व्हॉल्यूम ऑफ डायइलेक्ट्रिक सबस्टन्स, त्याला म्हणतात. बरं, आता इलेक्ट्रिक पोलरायझेशनचं आपल्याला जर युनिट पाहिजे, युनिट काय असणार आहे सांगा बरं? नेट डायपोल मोमेंटचं काय बरं? कुलम मीटर, आणि याचं काय बरं? मीटर क्यूब. म्हणजे काय युनिट येणार सांगा बरं? कुलम पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन L-2 आणि I1 T1. बघा, हे अशा पद्धतीने डायइलेक्ट्रिक स्लॅबचं पोलरायझेशनचा हा फॉर्म्युला. समजलं का? बरं, आता अजून एक फॉर्म्युला आहे, तो आपण समजून घेऊ. आता याचं जे काही पोलरायझेशन आहे, आता मी जे पोलरायझेशन दाखवतो हे नेट डायपोल मोमेंट आहे, पण ॲक्च्युली पोलरायझेशन हे बघा, ही पोलरायझेशनची डायरेक्शन आहे. दिस इज द पोलरायझेशन हा नेट डायपोल मोमेंट, डायरेक्शन सेम आहे. मग याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई आहे. तर बघा, इलेक्ट्रिक polarization of dielectric substance is directly proportional to the external electric field. बघा, electric polarization of this dielectric substance is directly proportional to the external electric field. समजलं का? मग हे जे काही पोलरायझेशन आहे, इथं एक या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येणार आहे. आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असणार आहे बघा? इज इक्वल्स टू एक्स सारखं हे साईन आहे, ह्या एक्स किंवा याला काय म्हणतात किंवा चाय म्हणतात, काय म्हणतात माहीत नाही, पण याला CHI म्हणतात. CHI म्हणजे काय रे? चाय, नाही तर काय काही म्हणा, आहे ना. ते केमिस्ट्री म्हणायचं का केमिस्ट्री म्हणायचं, चायना म्हणायचं का कायना म्हणायचं, चिरल म्हणायचं का किरल म्हणायचं, असं असतं ना रे केमिस्ट्रीमध्ये. जाऊ दे, आपल्याला काय त्यात जायचं नाही. बरं, मग हे जी चाय आहे किंवा एक्स सारखं लेटर आहे, या कॉन्स्टंटला काय म्हणतात माहिती आहे का? इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. काय म्हणतात? याला म्हणतात इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. याला म्हणतात इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. म्हणजे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी काय बरं? इट इज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक पोलरायझेशन टू इलेक्ट्रिक फील्ड. आला का लक्षात? म्हणजे आपण जर कधी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला बघितला, इट इज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक पोलरायझेशन टू द इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटीवरनं आपल्याला एखाद्या डायइलेक्ट्रिक सबस्टन्सची पोलरायझेशन होण्याची ॲबिलिटी कमी आहे की जास्त आहे याच्यावरनं कळतं. आलं का लक्षात? ओके. म्हणजे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी काय? इट इज द इलेक्ट्रिक बिहेवियर शोन बाय द डायइलेक्ट्रिक in the external electric field.
समजलं. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी काय आहे? इट इज द ॲबिलिटी ऑफ डायइलेक्ट्रिक टू बी गेट पोलराइज्ड. आलं का लक्षात? मग ह्या व्हॅल्यूने एखादं डायइलेक्ट्रिक हाऊ मच एक्सटेंट इट गेट पोलराइज्ड कमी झालं तर याची व्हॅल्यू कमी. जर एखादा सबस्टन्स जास्त पोलराइज होत असेल तर त्याची व्हॅल्यू काय बरं? जास्त. आलं का लक्षात? मग तो हा कॉन्स्टंट आहे. आलं लक्षात? बरं, आता इथपर्यंत बघा. याच्यात काही डाऊट असेल तर विचारा, मग आपण पुढे जाऊ. बरं, इथपर्यंत काही डाऊट? बरं, आता आपण हे पोलरायझेशन ऑफ पहिल्यांदा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स बघू. ओके, तर बघा, पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स. बघा, आपण जर बघितला नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स जर बघितला, बघा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्सचा एक स्लॅब बघू. सपोज आता हा एक नॉन पोलर आहे. तर नॉन पोलरमध्ये जेवढे पण काही मॉलिक्युल्स असतील त्या सर्व मॉलिक्युलचा सेंटर ऑफ मास, हा जो काही सेंटर ऑफ मास आहे, बघा या सर्व मॉलिक्युलचा सेंटर ऑफ मास ह्या प्रत्येक मॉलिक्युलच्या किंवा ॲटमच्या काय बरं सेंटरला आहे. आलं का लक्षात? हा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स आहे. आता हा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्सला आपण ठेवणार आहोत इलेक्ट्रिक फील्डमध्ये. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर हा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक अशा पद्धतीने ठेवला, बघा ॲज इट इज आपण ठेवला, तर काय होणार आहे? हे जे काही सेंटर ऑफ मास दोघांचा एकाच ठिकाणी कोइन्साइड आहे, यांचं काय होणार आहे बरं? स्ट्रेचिंग होणार आहे. ओके, मग स्ट्रेचिंग झाल्यामुळे काय होते बघा, हे अशा पद्धतीने या मॉलिक्युलचं स्ट्रेचिंग होणार. अशा पद्धतीने स्ट्रेचिंग होणार. असं हे स्ट्रेचिंग झालं. मग सेंटर ऑफ मास दोघांचे काय झालेत बरं सांगा बरं? 2 पॉईंटला गेलेत, बरोबर आहे का? 2 पॉईंटला गेलेत. बरं, इकडं कोणता चार्जेस सेंटर ऑफ मास असेल? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? बघा
आता हे पॉझिटिव्ह आहे, इकडे इथनं ही इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होईल, म्हणजे इकडे कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे इथं कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह. आणि इकडं कोणता चार्ज असेल? पॉझिटिव्ह. समजतंय का? ओके. मग ड्यू टू द स्ट्रेचिंग ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इन द ऑपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, दिस डेव्हलप्स द इलेक्ट्रिक डायपोल. याच्यामुळे काय तयार झाला बरं? इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला. आणि इलेक्ट्रिक डायपोल हे सर्वांचे जर आपण प्रत्येक इलेक्ट्रिक डायपोलचा डायपोल मोमेंट काढला तर सर्वांचा आपल्याला नेट डायपोल मोमेंट मिळतो. आलं का लक्षात? या सर्वांचा काय मिळतो आपल्याला? नेट डायपोल मोमेंट. ओके. आणि हा जो नेट डायपोल मोमेंट आहे डिवायडेड बाय या डायइलेक्ट्रिक सबस्टन्सचं व्हॉल्यूम, त्याच्याने आपल्याला काय मिळतं बरं? त्याच्याने आपल्याला मिळतं इलेक्ट्रिक पोलरायझेशन. समजलं का? बघा, ह्या प्रोसेसला म्हणतात पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स. म्हणजे इथं याला कोणत्याही प्रकारचा चार्ज नव्हता, कोणताही याचा मॉलिक्यूल इलेक्ट्रिक डायपोल नव्हता. बरोबर आहे. हा सबस्टन्स जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर याचा प्रत्येक मॉलिक्यूल किंवा प्रत्येक नसेल पण काही अंशी काही मॉलिक्यूल काय तयार झाले बरं? यांचं इलेक्ट्रिक डायपोल तयार झालेत. बरं, इलेक्ट्रिक डायपोल किती मॉलिक्यूल तयार होतील बरं? ते डिपेंड असणार आहे त्या सबस्टन्सच्या ससेप्टिबिलिटीच्या व्हॅल्यूवरनं. जर ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू जास्त असेल तर जास्तीत जास्त मॉलिक्यूलचं काय होईल बरं? पोलरायझेशन होईल. जर कमी असेल तर सर्वच मॉलिक्यूलचं पोलरायझेशन होईल असं नाही. आलं का लक्षात? ओके. म्हणजे अशा पद्धतीने हे पोलरायझेशन झालं नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचं. आलं का लक्षात? बरं, आता आपण बघूया पोलरायझेशन ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक. आता पोलरायझेशन ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक कसं होतं ते आता समजून घ्या. याच्यासमोरच बघूया आपण आता पोलरायझेशन ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक. पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स. बघा, जर कधी पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स जर काढला, बघा हा पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स, बरं, आता पोलर डायइलेक्ट्रिक सबस्टन्समध्ये प्रत्येक मॉलिक्यूल काय असेल बरं याचा? प्रत्येक मॉलिक्यूल काय असेल बरं याचा? इलेक्ट्रिक डायपोल आहे ना. पोलर डायइलेक्ट्रिकचा प्रत्येक मॉलिक्यूल हा काय बरं? इलेक्ट्रिक डायपोल आहे. बरोबर आहे की नाही? आता बघू प्रत्येक मॉलिक्यूलचा आपण इलेक्ट्रिक डायपोल दाखवू. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या तरच कळेल बरं का तुम्हाला. आता बघा, ह्या मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट ह्या डायरेक्शनला आहे. याचा अर्थ काय झाला रे? इथं निगेटिव्ह आणि इथं काय बरं? पॉझिटिव्ह आहे. समजतंय का? आता ह्या मॉलिक्यूलचा इलेक्ट्रिक डायपोल ह्या डिरेक्शनला आहे. म्हणजे इथं हा पॉझिटिव्ह आहे ना, काय बरं? निगेटिव्ह आहे. या मॉलिक्यूलचा सपोज आउटवर्ड असेल म्हणजे इथं निगेटिव्ह इथं काय बरं? पॉझिटिव्ह. याचा इकडं आउटवर्ड असेल सपोज निगेटिव्ह पॉझिटिव्ह. याचा सपोज या डिरेक्शनला असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह. याचा या डिरेक्शनला असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे ओके, याचा प्रत्येक मॉलिक्यूल इलेक्ट्रिक डायपोल आहे, पण त्यांचे इलेक्ट्रिक डायपोल कसे आहेत बरं? रँडमली ओरिएंटेड आहे ना. म्हणजे याचा प्रत्येक मॉलिक्यूल
या सबस्टन्सचा प्रत्येक मॉलिक्यूल कसा आहे बरं, इलेक्ट्रिक डायपोल आहे. ओके, परंतु यांची डायपोल मुवमेंट रँडमली ओरिएंटेड आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ डायपोल मुवमेंट रँडमली ओरिएंटेड आहे. ओके, म्हणजे डायपोल मोमेंट, डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट म्हणजे पी. डायपोल मोमेंट म्हणजे काय, पी, रँडमली ओरिएंटेड. बरं, रँडमली ओरिएंटेड म्हणजे काय, हे बघा, ह्या डायपोल मोमेंटला, ह्या डायपोल मोमेंटने काय केलं बरं, कॅन्सल केलं. बघा बघा बरं का, या डायपोल मोमेंटला, ह्या डायपोल मोमेंटने काय केलं बरं, कॅन्सल केलं. दिसतंय का, कारण दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या कशी आहे, अपोजिट आहे. याने याला कॅन्सल केलं, याने याला कॅन्सल केलं, म्हणजे नेट डायपोल मुवमेंट काय असणार आहे बरं, 0. बघा, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आर रँडमली ओरिएंटेड म्हणजे काय, दे कॅन्सल आउट इच अदर इफेक्ट्स, कॅन्सल्स इच अदर्स इफेक्ट. म्हणून नेट डायपोल मोमेंट याचा काय असतो माहिती आहे का, 0 असतो. म्हणजे याला डायपोल मोमेंट नाही आहे, समजतंय का, डायपोल मोमेंट याला, म्हणजे या सबस्टन्सची नेट डायपोल मोमेंट 0 आहे. हां, प्रत्येकाला डायपोल मोमेंट आहे, पण त्यांची डायरेक्शन रँडमली ओरिएंटेड आहेत. म्हणून ते एकमेकांचे इफेक्ट काय करतात बरं, कॅन्सल करतात, नलिफाय करतात. म्हणून नेट डायपोल मोमेंट काय बरं याचा, 0. आता याचा प्रत्येक ॲटमचा बी डायपोल मोमेंट 0 आहे, म्हणून सबस्टन्सचा डायपोल मोमेंट 0 आहे. पण तो जर कधी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याला नेट डायपोल मोमेंट येतो ड्यू टू पोलरायझेशन. बरं, मग आता असा जो सबस्टन्स आहे, असा सबस्टन्स आपण कशा ठेवायचा आता, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये. मग आपण जर याला, या सबस्टन्सला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, या सबस्टन्सला जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं बघा, बघा आता इलेक्ट्रिक फील्डमुळे हा जो डायपोल आहे हा अलाइन होतो इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. समजतंय का, बघा ना, आता हा इथं पॉझिटिव्ह, सपोज हा एंड आहे, हा कोणता एंड आहे, निगेटिव्ह एंड आहे. साहजिकच आज पॉझिटिव्ह कोणाकडे असा ओरिएंट होईल बरं, निगेटिव्हकडे. समजलं ना, हा आता असा होता, हा असा होता, याच्यात ठेवल्यावर कसा होईल बरं, तो असा होईल. म्हणजे आपण असं दाखवू त्याला, म्हणजे डायरेक्शन ही अशी तयार झाली. समजलं ना, ही अशी डायरेक्शन तयार झाली डायपोल मोमेंटची. हा सुद्धा बघा अशा पद्धतीने होईल, हा कसा होईल बरं, असा होईल. बघा हा असा झाला की ती अशी डायरेक्शन येईल. आता इकडं बघा, हा पूर्णपणे इकडं नाही जाऊ शकणार, पण तो काही अंशी असा इकडे येऊन जाईल. येत आहे का लक्षात, बघा हा एंड इकडं, बघा हा एंड निगेटिव्ह, हा इकडे पॉझिटिव्ह आहे. हा काय होईल बरं, याची शेफ्टी इकडं जाईल आणि याचा हेड असं इकडं येईल. म्हणजे तो पूर्ण येईल का नाही माहीत नाही, ते त्याच्या ह्या एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. अलग अलग याची एक्सची व्हॅल्यू जर हाय असेल तर डायरेक्ट तो अलाइन होईल ह्या डायरेक्शनला, नाही तर तो अशा पद्धतीने थोडासा अशा पद्धतीने येईल, असा खाली जाईल तो. थांबा, बघा साधारण अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला ते बिहेवियर दिसेल. असा तरी ॲटलिस्ट होईल, बरोबर आहे का. आता हा साधारण असा तरी ॲटलिस्ट होईल. ओके, बरं, त्याच्यानंतर हा आहेच इकडं, हा काही अंशी थोडासा असा इकडं येऊन जाईल, तो असा इकडे येऊन जाईल, असा इकडे येऊन जाईल काही अंशी.
म्हणजे पण याला काय येणार माहिती आहे का, आता ह्या केसमध्ये नेट डायपोल मुवमेंट येणार इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बघा याला आता नेट डायपोल मुवमेंट आला का लक्षात. म्हणजे व्हेन द polar dielectric substance is placed in the external electric field, almost number of molecules या number of dielectric moment align in the direction of external electric field, which develops the net dipole moment. This is known as polarization of polar dielectric substance. समजलं का. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण पोलर डायलेक्ट्रिक किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याला नेट डायपोल मोमेंट होतो, त्याला नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होतो. ओके. आणि याच बिहेवियरला म्हणतात पोलरायझेशन ऑफ दॅट डायलेक्ट्रिक सबस्टन्स. समजलं का. ओके. बघा एकदा परत व्यवस्थित बघा काय झालं आहे. आपण बघा दोघं तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे तुम्हाला दोघंही दिसतील. इथं काय झालं आणि इथं काय झालं. इथं पण पोलरायझेशन झालं, इथं पण पोलरायझेशन झालं. म्हणजे पोलरायझेशन त्या सबस्टन्सचं फक्त इलेक्ट्रिक फील्डमध्येच होतं. आलं का लक्षात. तो जर पोलर जरी सबस्टन्स असेल पण त्याचा नेट डायपोल मोमेंट काय असतो बरं, 0 असतो. ओके. हां मग आता बघा बरं. समजलं का याच्यामध्ये. ओके. म्हणजे आपण पहिल्यांदा फ्री चार्जेस काय असतं ते बघितलं, बाउंड चार्जेस काय असतं ते बघितलं आहे ना. त्यानंतर आपण इन्सुलेटर काय आहे, कंडक्टर काय आहे, त्यांचे आपण इलेक्ट्रिक फील्ड कुठे 0 असते कुठे 0 नसते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठे सर्वात जास्त असतं, कुठे ते कॉन्स्टंट असतं, हे सर्व आपण बघितलं फॉर इन्सुलेटर ॲज वेल ॲज कंडक्टर. आणि त्यानंतर डायलेक्ट्रिक म्हणजे काय समजून घेतलं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतं, डायलेक्ट्रिक किती प्रकारचे असतात आणि त्यांचं पोलरायझेशन होतं म्हणजे काय होतं. ओके. आपण हे थेरॉटिकल टॉपिक्स बघितले. ओके. बरं. आता आपल्याला असा एक टॉपिक याच्यातला बघायचा आहे. जर आपण हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर ठेवला तर नेट इलेक्ट्रिक फील्ड कमी होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. नेट इलेक्ट्रिक फील्ड रिड्युसेस when dielectric substance is placed inside the external electric field. ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. ओके. मग बघा आता आपल्याला असं बघायचं आहे की इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड reduces when
dielectric substance is placed inside external electric field. बघा, डायलेक्ट्रिक सबस्टन्स जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, इकडं लक्ष द्या, तर त्याच्यातली इलेक्ट्रिक फील्ड काय होते बरं, रिड्यूस होते. ते आपल्याला समजून घ्यायचं. बघा, आता सपोज आपण ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड घेतली, ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. दिस इज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण हा एक डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला. ओके, मग डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवल्यानंतर याचं काय होतं रे, आपल्याला माहिती काय होतं, पोलरायझेशन होतं. म्हणजे याचं पोलरायझेशन झालं. बरोबर आहे. मग याचं पोलरायझेशन अशा पद्धतीने झालं ह्या डायरेक्शनला. बघा, याचं पोलरायझेशन झालं ह्या डायरेक्शनला. कारण ह्याच डायरेक्शनला नेट डायपोल मोमेंट तयार झाला. समजतंय का? बरं, पोलरायझेशन ह्या डायरेक्शनला झालं तर बघा, या सबस्टन्सचा थोडंसं मी असा व्ह्यू दाखवतो म्हणजे तुम्हाला असा तो सबस्टन्सचा स्लॅब दाखवतो. बरं, म्हणजे असं जेव्हा होतं त्यावेळेस काय झालंय बघा. बघा, इथं हे इलेक्ट्रिक फील्ड, हे इलेक्ट्रिक फील्डची पोलॅरिटी इथं काय होती बरं, पॉझिटिव्ह. आणि इथं काय होती बरं, निगेटिव्ह पोलॅरिटी होती. आता पोलरायझेशनमुळे अडचण आहे का रे काही, मी इकडे लक्ष है ना, मला डाऊट विचार. बघा, पोलरायझेशनमुळे ह्या सरफेसला सांग बरं कोणता चार्जेस मिळतो, पोलरायझेशनमुळे या सरफेसला कोणता चार्ज मिळतो, कोणता मिळतो बरं, निगेटिव्ह. हे नाही समजलं तर काय समजलं रे तुला, म्हणजे इतक्या वेळ काय सांगितलं. अरे हे इतकं सिंपल नाही समजलं तर मग पुढे सर्व इकडे कोणता चार्ज येईल, मग पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हे आलं का लक्षात. हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब आहे, हा डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. बघा, डायलेक्ट्रिक स्लॅबच्या या एंडला निगेटिव्ह चार्ज, या एंडला कोणता चार्ज तयार झाला बरं, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, आता या पोलरायझेशनमुळे याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. आता आलं का लक्षात. मग पोलरायझेशनमुळे याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली तिची डायरेक्शन कुठून कुठे असेल बरं. आता बघा, आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठून कुठे असते, नेहमी पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे. आता बघा, ही डायलेक्ट्रिक स्लॅब आहे, हिचा हा एक पॉझिटिव्ह एंड आहे, इकडं हा. मग आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजतंय का, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे बघा, ही काय तयार झाली बरं, इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली ड्यू टू
पोलरायझेशन. समजलं का? हे बघा, पोलरायझेशनमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली तिची डायरेक्शन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या बिलकुल अपोजिट डायरेक्शनला आहे. दिसतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे जी नेट इलेक्ट्रिक फील्ड जास्त होईल का कमी होईल? बघा, नेट इलेक्ट्रिक फील्ड विल बी इक्वल्स टू हाऊ मच? ई नॉट मायनस ई पी. आलं का लक्षात? ई नॉट मायनस ई पी. मग इलेक्ट्रिक फील्ड कमी झाली का जास्त झाली? कमी झाली. म्हणजे पोलरायझेशनमुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड रिड्युसेस. वाय? बिकॉज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक field due to the polarization is in the opposite direction to that of external electric field. समजलं का? बरं, मग पुढे जाऊन आपल्याला या पोलरायझेशनमुळे इलेक्ट्रिक फील्ड किती तयार होते? जर ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर कधी के असेल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जर के असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशनचा हा फॉर्म्युला आहे ई नॉट अपॉन के. काय? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन काय आहे? ई नॉट अपॉन के. के इज व्हॉट? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे जर आपण इथं हा फॉर्म्युला लिहिला ई नॉट मायनस ई नॉट अपॉन के, तर आपल्याला ही नेट इलेक्ट्रिक फील्ड मिळते. किंवा ई नॉट जर कॉमन काढला तर नेट इलेक्ट्रिक फील्ड किती रिड्यूस झाली बरं? ई नॉट इन टू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन के. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने ही इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन रिड्यूस होते. समजलं का? ओके. हां, एकदा परत समजून घ्या. बघा, काही डाऊट असेल तर लगेच विचारा. बरं, थांबा, याच्यावर आपण काही न्यूमेरिकल्स बघू.
बरं आपण कशावर एक न्यूमेरिकल बघितला होता का? मला वाटतं एक दोन न्यूमेरिकल बघितले होते. स्पेरिकल शेलवर एक बघितला होता वाटतं. बघितला होता ना? हां, घ्या बरं एक सम घ्या. डिटरमाइन the work done, determine the work done in bringing a charge, determine the work done in bringing a charge of 5 microcoulomb from infinity to the point A. The potential at a point A, the potential at point A is 400 kilovolt. जुलै 24चा सम आहे. बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. विचारलेलं आहे डब्ल्यू वर्क डन क्वेश्चन मार्क करा. चार्ज लिहा. क्यू काय लिहिणार बरं? 5 मायक्रोकुलम. मायक्रोला कन्वर्ट करा. काय लिहिणार? -6. पोटेन्शियल लिहा व्ही. हां, पोटेन्शियल व्ही लिहा. 400 किलो व्होल्ट. 400 इंटू काय लिहिणार? 10 to the power 3 लिहिणार. बरोबर आहे का? बरं, मग आता जर 10 to the power 3 लिहिलं, आता वर्डनचा फॉर्म्युला कोण सांगतं बरं? वर्डनचा फॉर्म्युला कोण सांगतं? बोला. बघा फॉर्म्युला लर्न पाहिजेत. बघा फॉर्म्युला डब्ल्यू इक्वल्स टू क्यू इंटू व्ही किंवा व्ही इंटू क्यू. हा लिहा आणि सॉल्व करा बरं. आता बघा हे 2 मार्काला सम होतं. एकदम सोपं होतं. किती आलं? 2 जूल आलं. बरोबर आहे. हां, आलं का 2 जूल प्रत्येकाचं? आलं का रे? कोणाकोणाचं 2 जूल आलं बरं? 1 2 3, बाकीचं 4 5. मुलांनो, अरे सिम्पल समेन आलं का? आलं? किती आलं? हां, मग सांगा ना. हां, नेक्स्ट सॉल्व करा. 2 पॉइंट चार्जेस. नेक्स्ट सम लिहा. 2 पॉइंट चार्जेस
प्लस 10 मायक्रोकुलम प्लस 10 मायक्रोकुलम and minus 10 microcoulomb are separated by a distance of 40 centimeter 40 in air. Calculate potential energy of the system. बघा दोन चार्जेस आहेत, Q1 आहे, Q2 आहे, सेपरेटेड बाय डिस्टन्स R. त्यांचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बरं, कोण सांगतं? 1/4 epsilon naught K Q1 into Q2 upon R. K ची व्हॅल्यू काय टाकायची इथं? 1. 1/4 epsilon naught ची काय येणार? आणि Q1 आणि Q2 मायक्रोमध्ये दिलेले ते कन्वर्ट करा, सेंटीमीटरचं मीटर करा आणि करा सॉल्व. येस, आलं आन्सर? किती आलं? नाही आलं? अरे म्हटलं मस्त निवांत बसलाय, माझं झालं. हां, -22.5. किती आन्सर आहे? एक डेसिमलचा फरक पडला आहे. -2.25. बरं चला, आपण याच्या पुढचा पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू.